हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष आजपासून सुरू होतं. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आले वरती साडी घेण्यासाठी, कारण गुढीला साडी घालायची आहे. तर माझी आत्ताच नवीन साडी दीदींनी मला गिफ्ट केली आहे. तर म्हटलं नवी साडी देऊ, ती साडी गुढीला घालायची, त्यामुळं मी साडी घ्यायला आली. आणि खाली स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर दिवसभरात आज काय काय होतं बघूया. आणि परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे हे पण झोपले, तर त्यांना पण उठून देते. तर हे बघा साडी तर घेतली आहे, आता मस्त गुढीला नेसून घेते. इकडं दादा आणि आत्या गुढी बांधताय, गुढीला साडी घालताय. हॅपी गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. का ना चिकू चिकू आला चिकू. गुढी बांधून झालेली आहे. तर गाईस फायनली आमची गुढी उभारून झालेली आहे. तिकडं नाना नानी तात्या ताई त्यांच्या पण गुढी उभारून झालेलं आहे. आणि आमची पण झाली आहे उभारून झालेली आहे. आता स्वयंपाकाचं बघते, पुरण वगैरे शिजलं आहे. बाकीचं आता पटपट आवरून घेतो, मग मस्त रेडी होऊ, फोटोशूट करू. तर चला हो चला पटकन. बाबाची कानाची आरती चालू. एवढा शांत काना कधीच बसत नाही. हा लय शांत बसत. ए काना आजी बाबाला हॅपी गुढीपाडवा, दादूला पण हॅपी गुढीपाडवा. तू म्हण दादू, तू म्हण हॅपी गुढीपाडवा. दादूच्या मम्मीला पण हॅपी गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याच्या पण हार्दिक शुभेच्छा. वा, कसा बसतो दादू, बसली तू. दीदी रांगोळी काढताय, गुढीपाडव्याची रांगोळी काढताय. काय दीदी गुढी काढताय? हे बघा मस्त साडी तर लई छान दिसती. हो छान येईल. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं मराठी नवीन वर्ष तुमचं सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी तुम्हाला शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, दोघांमध्ये काही फरक आहे का? दोन्ही पण तेच आहे. आम्हाला वाटतं तुमच्याकडं काहीतरी वेगळं असू शकतं, काय सांगता येतं. आजपासून मराठी नाही. तुम्ही सांगा आधी. नाही मी सांगते मग तुम्ही नाही तुम्ही सांगा मग मी सांगते. नाही आम्ही प्रश्न कोणी विचारला? तुम्ही काय मला हलकेत घेते का? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. गुड. तर सगळा स्वयंपाक वगैरे झालाय, सगळे नैवेद्य वगैरे भरून ठेवले. आता आत्या करता येते नैवेद्यांचं काम. आणि आता आम्ही दोघी आलोय चेंज करायला. मस्त नव्या नव्या साड्या घालायच्या आम्हाला आणि थोडासा मेकअप करून मस्त रेडी होतो. गुढीची पूजा वगैरे करू, फोटोशूट करू थोडंसं. तर चला मस्त रेडी हो. मस्त अशी रेडी झालेली आणि कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा काहीतरी लुक केला आहे आणि साडी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माझी खूप फेवरेट साडी आहे. दोनदाच घातली मी आत्तापर्यंत. सोन्याच्या लग्नाला घेतली होती तेव्हा आणि त्याच्यानंतर एकदा घातली. मला ही खूप आवडती. दीदींनी पण घातली होती, दीदींना पण खूप छान दिसते ही साडी. मला तिचा कलरच खूप आवडतो, खूप युनिक आहे आणि वेगळं काहीतरी वाटतं. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा मेकअप पण कसा वाटला. आणि मी गेट रेडी विथ मी पण शूट केलं आहे. तर इंस्टाग्रामला श्रुती जाधव ब्लॉग्सला गेट रेडी विथचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तसं मी यूट्यूबला पण टाकल, पण इंस्टाग्रामला पण बघा. सो चला मस्त गुढीची पूजा वगैरे करू आता आणि मग जेवण करायचं. पैकी रेडी झाले आणि गुढीची पूजा करून घेते.
थोडेसे रील्स वगैरे शूट करायचे होते, त्याच्यामुळे मला यांची हेल्प लागली. आता गुढीची पूजा करते. तर तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. छान आहे, छान चला आपण एक फोटो काढू. छान आहे, छान आहे. लुक तुम्हाला छान. आवडलं? हा, धन्यवाद बरं का. तर कानाची मम्मा पण रेडी झाली, मस्त छान दिसते बरं का. हो, कुठ दिसते. इथं उभे राहा, तुमचं अन्नप्राशन करू आपण. कानाच्या मम्माचं अन्नप्राशन खरंच छान दिसतंय. सोन्याचं अहो तुमचं मी कौतुक करीत होते का त्यांनी केलं गुढी पाडव्याला सोने तुझं, तुम्ही काय काकानी पण मस्त कुर्ता घातलाय, दादूनी पण कुर्ता घातलाय आणि आता आम्हाला फोटोशूट करायचंय छान छान. ये कोट दिसते दादू, कोट. माझे पप्पा मस्त धोतर वगैरे घालून रेडी झालेले. चला फोटोशूट साठी रेडी व्हा. हे कुर्ते दादान त्यांनी आणलेले आमचे, हे तर इतके भारी दिसतंय. तुमची नजर काढावं लागेल आज कानासोबत. पूजा कशी पाहते, बाबा कशी पूजा करते पाहतोय. तो अभि ये. तर आता हे चौघ जण फोटो काढताय. काना सोबत सगळ्यांनाच फोटो काढायचे. सेलिब्रिटी. येस. इकडं कॅमेरा चालू इकडं मागं. चालते ना मग काय हाच खरा ब्लॉग आहे आपला. न सांगता काय काय चालू राहतं ना बिहाइंड द सीन. स्पेशली कानाचे काका. हा राधा 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 राधा. मी पाहिजे चेहऱ्यावरचा आनंद पाहतो कानाच्या वडिलांच्या. त्याला डमरू वाजवा, डमरू वाजवा. आज गुढीपाडवा आहे, तर सगळे जे वाळवणाचे पदार्थ बनवतात त्याची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत राहते. म्हणजे मराठी नवीन वर्षापासून सुरुवात करतात. जसे की पापड, सांडगी, अजून कुरडई वगैरे काय जे असेल ते गुढीपाडव्यापासून सुरुवात करतात. तर वड्यांना सांडगी म्हणतात ना, आपल्याकडे वडे म्हणते पण काही नाही कळत. तर आम्ही आज वडे बनवतोय. म्हणजे आमच्याकडे वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणत असतील.
पण आमच्याकडे वडे म्हणतात त्याला, डाळीचे वडे. तर आम्ही आज डाळीच्या वड्यांपासून सुरुवात करतोय. तर इथं प्रिपरेशन चालू आहे सगळी. इथं आज त्यांनी बनवून ठेवलंय ते डाळीचं जे मिश्रण आहे ते. तर आमचे वडे बनवून झालेले. आता जेवण करायचंय आणि कानाला त्याच्या कोपऱ्यात सेट केलंय. पण तो आम्ही जेवायला बसू तरी इकडे. हा दादू, ए दादू जेवायला येतो का? चल ना, अरे चल ना, अरे चल, अरे चल ना. हे पा इकडे यायसाठी इतका आटापिटा चालू आहे का बस. अरे मम्मीची दूध भाकर खायची का? नको दादू, झोपून घे झोपून. अरे घे झोपून. उभा राहिला तो. आता पाय इकडे बाबा बाबा चालू आहे औषधासोबत खेळत खेळत. दादू कॅमेरा ऑन केला का? बाबा बाबा बंद होत. बरे ना वडे केलेले ना आम्ही. तर हा पा ते ओढू राहिला. दादू नको.